नव्या आठवड्याची सुरुवात करूया आज दिवसभरात गाजलेल्या सर्वात मोठ्या बातमीनं। 3 महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत एक घोटाळा झालाय। ही गोष्ट आहे एका सेंटरची आणि 2 गावांची मंडळी, आणि त्या गावांमध्ये लाडकी बहीण योजनेत एक मोठा घोटाळा झाल्याची बाब उघड झाली आहे। तसंच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या विक्रमी निर्णयांची ही माहिती आपण या 0 अवरमध्ये घेणार आहोत। सोबतच राज्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्यांचं विश्लेषणही आपण करूयात। पण सुरुवात मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनं। लोकसभा निवडणुकीनंतर जाहीर झालेली ही योजना जितक्या घाईगडबडीत सरकारनं अंमलात आणली, तितक्याच घाईगडबडीत लाभार्थी महिलांना निधी वाटपही सुरू करण्यात आलं। आणि ज्या वेगानं लाभार्थी महिलांना पैसे मिळू लागले, तितक्याच वेगानं ही योजना प्रसिद्धही झाली। आता एखादी गोष्ट सुपरहिट झाली की त्यावरून श्रेयवाद हा रंगतोच। इथंही तसंच झालं असं आपण म्हणू शकतो, कारण महायुतीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी लाडकी बहीण योजना आपापल्या नेत्यांच्याच नावानं हायजॅक करण्याचे प्रयत्न केले। जसं की तुमचा लाडका दादा असं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रचार सुरू केला, तर लाडक्या बहिणींचा देवाभाऊ म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी सुरू केली। इकडे शिंदेंच्या शिवसेनेनं योजनाच मुख्यमंत्री लाडकी बहीण करून टाकली। बरं, योजना जेव्हा जाहीर झाली तेव्हा योजनेसाठी लाभार्थी बहिणींकडून इतकी कागदपत्र कशाला हवीत? सरकारचा बहिणींवर विश्वास नाही का? असं म्हणून विरोधकांनी आरोप केले। तर घोषणेच्या महिन्याभरानंतरही लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाहीत म्हणून विरोधकांनी टाहो फोडला। आणि जेव्हा 2 हप्त्यांचं एकत्र वाटप झालं ना, तेव्हा योजनेत मिळणाऱ्या प्रति महिना 1,500 रुपयांवरून विरोधकांनी आरोप केले। पण तरीही योजनेची व्याप्ती आणि प्रसिद्धी ही दिवसागणिक वाढतच होती। 1-2 तक्रारी सोडल्या तर ही योजना राज्यात योग्य पद्धतीने सुरू होती। त्यातच काल योजनेच्या 3ऱ्या हप्त्याचं वाटपही सुरू झालं आणि एक घोटाळा उघड झाला। कुठे? तर नांदेड जिल्ह्यात। मंडळी, इथल्या हदगाव तालुक्यात मनाठा नावाचं एक गाव आहे। तिथल्याच सेवा सुविधा केंद्रावर लाडकी बहीण योजनेत घोटाळा झाल्याचं उघड झालंय। कसं तेही सांगतो। सचिन थोरात नावाचा एक युवक याच मनाठा गावात सचिन मल्टी सर्व्हिसेस नावानं एक सुविधा केंद्र चालवायचा। त्यानं रोजगार हमी, विहीर अनुदान वाटप, वेगवेगळ्या सरकारी योजनांसाठी गावातल्या 38 पुरुषांची आधार कार्ड आणि बँक डिटेल्स घेतली होती। आणि मुलींच्या नावानं लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले। त्यात त्यानं काय केलं तर अर्जावर फोटो मुलीचा, नाव मुलीचं, बेसिक माहिती ही मंडळी मुलीचीच, पण आधार कार्ड आणि बँक डिटेल्स मात्र त्या 38 पुरुषांचे। तिकडे अर्ज भरले आणि काल हप्त्यांचे पैसे जमा होऊ लागले। मनाठा गावातील या सगळ्यांना 3-3 हप्त्यांची मिळून प्रत्येकी 4,500ची रक्कम मिळाली। काहींना तर कळलंच नाही की कोणत्या योजनेचे पैसे आहेत। पण गावकऱ्यांनी त्याचा शोध घेण्याआधीच या सचिन थोरातनं सगळ्यांना फोन करून जमा झालेले पैसे त्यांच्या बँक खात्यातून काढून घेतले आणि तो फरारही झाला। काही तरुणांनी बँकेशी संपर्क साधला आणि त्यांना कळलं की घोटाळा झालाय। नेमकं काय झालं ते ऐकूया गावकऱ्यांच्याच तोंड। मला त्यांनी सांगितलं ते आधार कार्ड आणि पासबुक द्या म्हणे, तुमच्या नावावर विहिरीचे पैसे पडणार आहात। आता जवळच असल्यामुळं आम्ही म्हणलो गल्लीतल्या आम्ही दिलं भरोशानं। त्यानं आम्हाला काही सांगितलं नाही असं कोणतंच काय। आणि गुरुवारी माझ्या सकाळी 9:27 4,500 रुपये पडले। त्यानं मला विचारलं तुमच्या खात्यावर मेसेज आला का? मी म्हणलो हो। तर मी त्याला गुरुवारी 9:30 पैसे उचलून दिले त्याला 4,500 रुपये। तर ज्या मुलीची डिटेल आहे त्या आधार कार्डच्या जागी माझा आधार नंबर टाकला आणि ज्या मुलीचं अकाउंट नंबर आहे त्या अकाउंट नंबरच्या जागी माझा अकाउंट नंबर टाकला त्यांनी। आणि बाकीची डिटेल त्या मुलीची आहे। आणि 25 तारखेला माझ्या अकाउंटला 4,500 रुपये जमा झाले सर। मी त्याला विचारलं तर ते मला हे विहिरीचे आहेत, माझेच पैसे आहेत, मी भरलेला फॉर्म आहे असं म्हणलं। बरं मंडळी, लाडकी बहीण योजनेतल्या घोटाळ्याची ही गोष्ट फक्त एकाच गावात नाही, तर याच सचिन थोरातनं मनाठा गावासह जवळच्याच बांबळी फाटा नावाच्या गावातल्याही 33 पुरुषांच्या आधार कार्डचा वापर करून पैसे लाटलेत। आणि त्यावरच होता आपला आजचा प्रश्न, आणि तोच पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा प्रश्न आपण पाहतोय, लाडकी बहीण योजनेत नांदेडमध्ये घोटाळा उघड। निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून पुरेशा पूर्वतयारीशिवाय योजना लागू केली असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते। नांदेडच्या याच संपूर्ण प्रकरणावर
राज्य सरकारची ही भूमिका आपण समजून घेणार आहोत, पण आधी थोडा फ्लॅशबॅक. लाडकी बहीण योजनेसाठी वर्षाला 46,000 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. त्यामुळेच या योजनेची व्याप्ती आणि प्रसिद्धी आपल्या लक्षात येते. लाभार्थ्यांची संख्याही तितकीच मोठी आहे आणि म्हणूनच की काय महायुती सरकारनंही प्रचाराच्या केंद्रस्थानी याच योजनेला ठेवलंय. बरं, आता इतकी मोठी आर्थिक उलाढाल होत असताना नांदेडच्या सचिन थोरात सारखे लबाड लांडगे त्यावर तुटून पडणार याची उपमुख्यमंत्री अजित पवारांना कदाचित आधीच कल्पना असावी. म्हणूनच की काय त्यांनी 21 सप्टेंबरला अहमदनगरमध्ये झालेल्या लाडकी बहीण मेळाव्यात एक भन्नाट किस्सा सांगितला होता आणि त्यावेळी गंभीर इशाराही दिला होता. आपण आधी तेच पाहूया. एका सातारा जिल्ह्यात एक असा पठ्ठ्या निघाला की त्यानं त्याच्यामध्ये जवळपास स्वतःच्याच बायकोचे 28 फोटो काढले वेगवेगळे. एक काढला साडी 6 वारी, एक काढला 9 वारी, एक काढला सलवार खमिजीत, एक काढला शर्ट पॅन्ट मध्ये, असे काय एक काढला असे कमी केस करून, एक मोकळे केस करून. आता काय काय काढायचं म्हटल्यावर काय, आणि पठ्ठ्याने 28 त्रिक एवढे पैसे त्याच्या बायकोच्या अकाउंटला गेले. त्या मला कॉम्प्युटरमध्ये कळलं चुकीचं करायचं नाही. चुक्याचं जर कुणी केलं तर त्याला मग जेलची हवा खावी लागेल त्या पुरुषाला. मग चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग. मंडळी, अजितदादांनी दिलेला तो इशारा कदाचित सर्वसामान्यांनीच गंभीरपणे घेतला होता. पण CSC सेंटरचं काय? कारण नांदेडमध्ये उघडकीस आलेला घोटाळा एका सेंटर चालकानं केला. त्यानं एकाच वेळी सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि राज्य सरकारलाही फसवलं. त्यामुळे नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील सगळ्याच सेंटर्सच्या तपासणीचे आदेश दिलेत. तर राज्य सरकारनं त्यापुढे जाऊन आणखी कठोर कारवाईची घोषणा केली. जर चौकशीमध्ये ते जे नागरिक आहेत त्यांचा काही याच्यामध्ये जर काही नसेल तर जे काही ते अकाउंट सील केली जाईल तो बँकेला ते तशा पद्धतीचे आदेश देऊन पुन्हा एकदा ते अकाउंट आपण ओपन करू शकतो. पण साधारणपणे चौकशी होईपर्यंत ते अकाउंट सील ठेवणं हे निश्चितपणाने गरजेचं आहे. कारण आम्हाला जी प्राथमिक स्वरूपात जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये रोजगार हमी असेल, इतर काही शासनाच्या योजना आहेत, या संदर्भातला जो डेटा उपलब्ध होता ते अकाउंट्स त्यांनी वापरण्यात आलेले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत एकदा सविस्तर त्याच्यामध्ये चौकशी झाली, जे निर्दोष असतील त्यांचे अकाउंट लगेचच चालू केले जाऊ शकतात. आता मंत्री आदिती तटकरेंनी कारवाईची घोषणा केली, पण ते बोलत असतानाच त्यांनी ज्या सर्वसामान्यांच्या खात्यावर पैसे उचलण्यात आले ती खाती बंद करण्याची घोषणा केली. पण त्यात त्यांचा दोष काय असा एक सवाल उपस्थित होतो. त्यावर आम्ही जेव्हा आदिती तटकरेंना पुन्हा विचारलं त्यावेळी त्यांनी स्पष्टीकरणही दिलं. पाहूयात त्या पुढे काय म्हणाले. स्थानिक प्रशासनाच्या ते लक्षात आलं आणि आत्ताही तिथं तहसीलदार आणि इतर सर्व अधिकारी हे गेलेले आहेत. माझं स्वतः जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं आणि आम्ही त्यांना आदेश दिलेले आहेत की जे हे 37-38 अकाउंट आहेत ते संबंधित बँकेंना संपर्क त्वरित करून त्यांना आदेश द्यावे की हे सगळे अकाउंट्स त्वरितच सील करण्यात यावे. या अकाउंटमध्ये पुढच्या कालावधीमध्ये कुठलाच म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर वेगळाच झाला, पण दुसरा कुठल्या शासकीय योजनेचा लाभ अथवा व्यवहार होता कामा नये अशा पद्धतीनं आदेश आम्ही दिलेले आहेत. आणि मंडळी, आता पाहूयात राज्यातील इतर काही महत्त्वाच्या बातम्या. सुरुवात करूया मराठा आरक्षणाबाबतच्या बातमीनं. राज्य सरकारनं माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात दुसरा अहवाल सरकारला दिला होता. तो दुसरा अहवाल आणि कमिटीने दिलेला तिसरा अहवाल आज कॅबिनेटच्या बैठकीत ठेवण्यात आला. सार्वजनिक दस्तावेजात कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी या जातीचे 54,81,400 पुरावे सापडलेले आहेत. 1986 सालापासून डिसेंबर 2023 पर्यंत जवळपास 38 लाख प्रमाणपत्रही वितरित झाली आहेत. कुणबी प्रमाणपत्रासाठी आधी फक्त 10 पुराव्यांऐवजी आता 42 पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. शिंदे समितीचे दोन्ही अहवाल स्वीकारल्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर उपसमितीची बैठकही पार पडली. या बैठकीला शंभूराज देसाई, चंद्रकांत पाटील आणि इतर महत्त्वाचे सरकारी अधिकारी हजर होते. या निर्णयासोबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारनं 38 निर्णय घेतले आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिक्षक, होमगार्ड, ग्रामसेवक, कोतवाल, गोसेवक, खेळाडू, राज्य सरकारी कर्मचारी अशा विविध घटकांना खुश करण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसतंय.
त्यांना काय आरोप करायचे आहेत त्यांना करू द्या, पण मराठा समाजाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने आमचं सरकार सातत्याने कार्यरत आहे. 10% आरक्षण देखील आम्ही दिलेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांचा कुणबी दाखला मिळतो त्यांना त्या ठिकाणी कुणबी म्हणून देखील आरक्षण हे आम्ही देतो आहोत. आज शिंदे समितीचा अहवाल आम्ही त्या ठिकाणी मान्य केलेला आहे आणि त्या अहवालाच्या माध्यमातून देखील अनेक आमच्या ज्यांच्या जो पुरावे आहेत अशा मराठा समाजांच्या तरुणांचा फायदा होणार आहे. त्यामुळे कोणी कशीही कितीही टीका केली तरी देखील मी एवढंच सांगेन, आम्ही टीकेला उत्तर आमच्या कामाने देऊ. शिंदे समितीच्या अहवालामध्ये त्यांनी कुणबी सर्टिफिकेट मिळण्यातला सोपेपणा कसा निर्माण करता येईल अशा प्रकारच्या काही सूचना दिल्या, त्या मंत्रिमंडळाने मान्य केला. त्यावर आता GR निघेल आणि त्यांनी ऑलरेडी टप्प्याटप्प्यावर खूप गोष्टी सोप्या केल्या. 10 पुराव्यांच्या आधारेच सर्टिफिकेट मिळायचं, ते पुरावेच 42 करून टाकले. म्हणजे हा पुरावा नाही तर तो पुरावा, नाही तर तो पुरावा. 10 दाखल्यांमध्ये नव्हती सापडत, 42 मध्ये सापडते आणि तो ते घेऊन धावत पळत जातो आणि कुणबी सर्टिफिकेट मिळवतो. मंडळी, लाडकी बहीण योजनेतला घोटाळा, मंत्रिमंडळाच्या बैठकीतील आकर्षक घोषणांचा पाऊस, यावर महायुती सरकारवर सातत्यानं आरोप करणारे आमदार रोहित पवार यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत. याशिवाय शरद पवारांच्या वाढलेल्या भेटीगाठींवरही त्यांचं मत जाणून घेणार आहोत. कारण विधानसभा निवडणुकीच्या आधी शरद पवारांच्या भेटीसाठी सध्या गावोगावी राजकीय नेत्यांची रीघ लागली आहे. शरद पवारांना आज भेटलेल्या नेत्यांमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांचाच अधिक भरणा होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठं इन्कमिंग होणार असल्याची चर्चा आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असलेल्या बबनदादा शिंदे आणि विलास लांडेंनी शरद पवारांची भेट घेतली. काल अकलूजमधल्या कार्यक्रमात भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हेही शरद पवारांच्या स्टेजवर असल्याचं दिसून आलं. तुम्हीच पहा. माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली. बबनदादा शिंदे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. बबनदादा शिंदे आपले पुत्र रणजितसिंह शिंदेंना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. त्यामुळे बबनदादा ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेणार का हे पाहावं लागेल. एका बाजूला बबनदादांच्या शरद पवारांकडे फेऱ्या वाढल्या असल्या तरी माढ्यातून लढण्यासाठी रणजितसिंह मोहिते पाटलांनी दंड थोपटल्याचीही चर्चा आहे. रणजितसिंह मोहिते पाटील हे सध्या भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत, पण माढ्यातून तुतारीच्या चिन्हावर विधानसभा लढण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. मंडळी, राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर आता आपण पुन्हा एकदा वळूयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. त्यावर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया दिल्यात आपण ते पाहूयात आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. लाडकी बहीण योजनेत नांदेडमध्ये घोटाळा उघड, निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून पुरेशा पूर्वतयारीशिवाय योजना लागू केली असं वाटतं का, हा होता प्रश्न. होय आणि नाही असे 2 पर्याय त्यासाठी होते. यूट्यूबवर सुभाष सानप यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे? कोणतंही सरकार स्वतःचा फायदा व्हावा यासाठीची योजना सुरू करणारं आहे, त्यामुळे त्यात काहीच नवीन नाही. श्रीकांत शेवगावकर यूट्यूबवर काय म्हणतायत? असल्या फुकट खायला देणाऱ्या योजना त्वरित बंद केल्या पाहिजेत, यामुळे काहीही हाती लागणार नाही. अनुराग चोरगे हे यूट्यूबवर म्हणतायत, प्रत्येक योजनेत संधीसाधू लोक गैरफायदा घेत असतात, परंतु यांच्यासाठी महाराष्ट्रातील माता भगिनींना योजनेपासून लांब ठेवणार का, असा प्रश्न त्यांनी विचारला. विशाल पेवेकर यूट्यूबवरच म्हणतायत, कितीही योजनांची आपटाआपटी करा, तुम्हाला जनता आपटल्याशिवाय शांत बसणार नाही. जय महाराष्ट्र. फेसबुकवर रवी यादव म्हणतायत, मतांची लागली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी. गणेश लोखंडे फेसबुकवर म्हणतायत, जेवढा घोटाळा होईल तेवढा पैसा मंत्र्यांकडून घ्यावा, म्हणजे जनतेचा पैसा कसा वापरावा हे कळेल.
आणि महाराष्ट्राच्या प्रतिक्रिया आणि सगळ्या राजकीय घडामोडींनंतर विरोधकांची बाजू जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं आणि त्यासाठी आपल्यासोबत चर्चा करणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण जाऊयात गेस्ट सेंटरला. रोहितजी, स्वागत आहे तुमचं एबीपी माझाच्या या 0 ओव्हरमध्ये. खरं तर शरद पवार आपल्या पक्षाचे अध्यक्ष हे अहमदनगरच्या दौऱ्यात आहेत आणि अहमदनगरच्या दौऱ्यात जामखेडमधल्या खर्डामध्ये त्यांनी अनेक विकास कामांची उद्घाटनं केली, लोकार्पण केलं अनेक कामांचं. आणि तिथल्या भाषणात त्यांनी असा एक उल्लेख केला की रोहितची 5 वर्ष ही तुमच्या सेवेसाठी आणि त्याच्या पुढची वर्ष ही महाराष्ट्राच्या सेवेसाठी. तर हे संकेत समजून तुमचं अभिनंदन करायचं का? येणाऱ्या काळात तुम्हाला मंत्रिपद मिळणार. नाही, त्याचा अर्थ आपण काय काढायचा हा लोकांवर खरं तर आहे. पण माझ्यासारखा एक कार्यकर्ता जो आदरणीय पवार साहेबांकडे रोल मॉडेल म्हणून बघतो, एक मार्गदर्शक म्हणून बघतो, लहानपणीपासून त्यांचं कार्य बघितलं आहे, पुस्तकं वाचली आहेत, तर माझ्यासाठी ते एक कॉम्प्लिमेंट आहे. कारण शेवटी आदरणीय पवारसाहेब बोलत असताना त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला की 5 वर्ष आमदार म्हणून त्यांनी काम केलं, नंतर ते मंत्री बनले, नंतर ते मुख्यमंत्री बनले. आणि सांगत असताना माझे 5 वर्ष आणि पुढे जी कुठली जबाबदारी असेल, त्यामुळे अशा काही चांगल्या गोष्टी नाही तर असे 4 चांगले शब्द जेव्हा आपल्या रोल मॉडेलकडनं, आपल्या मेंटरकडनं आपल्याला ऐकायला मिळतात, एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असते. पद नंतरचा विषय. आज पवारसाहेब या वयामध्ये सुद्धा या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जाऊन महायुतीला फक्त सत्तेच्या बाहेर काढायचं आहे आणि महाराष्ट्राला परत एकदा 1 नंबरला आणायचं आहे, या हेतूतून जे काम करतात. साहेबांबरोबर राहून खांद्याला खांदा लावून महायुतीला फक्त आपल्याला सत्तेच्या बाहेर काढायचं एवढंच आमच्या सगळ्यांच्या डोक्यात आहे. त्यातून प्रेरणा घेऊन आम्ही सर्वजण काम करून प्रत्येक आमदार हा आणायचा आहे, याच विचाराने आम्ही सर्वजण काम करतो. रोहितजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, शरद पवारांचे राज्यभर दौरे सुरू आहेत आणि या दौऱ्यांमध्ये अनेक ठिकाणची नेते मंडळी, मग ती कुठल्याही पक्षाची असोत, पवारांची भेट घेताना दिसत आहेत. याचा अर्थ असा मानायचा का की येणाऱ्या काळात तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधलं इन्कमिंग हे वाढणार आहे? नाही, वातावरण जर आपण या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर महाविकास आघाडीच्या बाजूला आहे आणि साहेब विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, मुंबई सगळीकडे फिरत आहेत. म्हणजे दिवसा 3-3 सभा घेतात, बैठका घेत आहेत, 4 तास फक्त ते झोपतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर लोकांमध्ये तर सकारात्मक चर्चा आहे महाविकास आघाडीची, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण हे सर्व जे नेते आहेत, जे समजा अजितदादांच्या गटाचे असतील, BJPचे असतील, जे अजून कुठल्या तरी दुसऱ्या पक्षाचे असतील, हे जेव्हा म्हणतायत की आता आम्हाला साहेबांबरोबर काम करायचं, त्याच्यावरनं एक गोष्ट सिद्ध होते की महायुतीचं सरकार काय परत येत नाही. आता कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं, कारण का खूप मोठा ओढा हा साहेबांच्या पक्षामध्ये येण्यासाठी आहे. पण कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचा हा शेवटी निर्णय पवारसाहेबांचा असणार आहे. म्हणजे आजची जी मोठी बातमी आहे ना, ही बातमी आहे लाडकी बहीण योजनेत झालेल्या घोटाळ्याची. नांदेडमधल्या 2 गावात हा घोटाळा झाल्याचं उघड झालंय. यावर तुमची प्रतिक्रिया तर आम्हाला हवीच आहे. पण दुसरी बाजूने जर आपण बघायचं झालं तर केवळ 3 महिन्यात एक घोटाळा पकडलाय. तर यावरून तुम्ही सरकारचं कौतुक कराल का? तुमची प्रतिक्रिया जी असेल ती विरोधातलीच असेल? नाही, कौतुक कसं करायचं? आता लाडली बहीण योजना का आणली गेली? कारण का आज हे सरकार शेती या विषयामध्ये कमी पडलं, हमीभाव देता आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरामध्ये अतिरिक्त पैसा न जात असल्यामुळे, नाही शेतकरी अडचणीत असल्यामुळे महिलांना आपल्याला 1500 रुपये तिथं द्यावे लागले. हमीभाव दिला असता तर हे द्यायची जरूरत नव्हती. युवांना आज नोकऱ्या नाहीत. आईवडिलांनी कष्ट करून शिकवलं, पण मुलांना वनवन फिरावं लागत आहेत, नोकरी मिळत नाहीत, पैसे येणार, म्हणून या 1500चा कुठेतरी हातभार लागल्यासारखा या लोकांना तिथं वाटतं. अशा परिस्थितीमध्ये याच्यात पण म्हणजे गरिबाच्या पैशावर पण तुम्ही जर घोटाळा करणार असाल, जे काही एजंट्स आहेत मधले, ते जर पैसे भावाच्या नावाली काढत असतील, घरच्यांच्या नावाली काढत असतील, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये तुम्ही मलिदा खाल्ला. दुर्दैव असं की एवढ्या महान व्यक्तीचा जे स्मारक आहे ते कोसळलं. अतिशय भावना लोकांच्या त्या बाबतीत आक्रमक आहेत. तुम्ही SC समाजाच्या मुलांच्या
स्कॉलरशिप जे पोषण आहार आहे त्या पैसा खाल्ला, ST समाजाच्या ह्याच्यात तुम्ही तिथं खाल्ला, त्यानंतर 50-60 हजार कोटीचा भ्रष्टाचार या राज्यामध्ये झाला आहे. म्हणजे तुम्ही तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आणि मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मलिदा खाताचे लाडका कॉन्ट्रॅक्टर तुम्ही सांभाळतच आहात आणि लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा आता तुम्ही पैसे खायला लागला असाल तर या सरकारला लाज वाटली पाहिजे, दुसरं बाकी काय नाही. तुझी या बैठकीत आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आणि त्यात सगळ्यात मोठा जो निर्णय आहे ना तो देशी गायींना यापुढच्या काळात राज्यमाता गोमाता असं संबोधण्यात येणार आहे. त्याचवेळी कोतवाल, ग्रामसेवक अशा विविध पदांसाठीचे जे मानधन आहे ते देखील त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. तर त्याबाबत तुमचं काय मत आहे? हे बघा, इलेक्शनच्या तोंडावर हे बरंच काय तिथं जाहीर करतील. माझा एवढाच प्रश्न आहे की गौमाता ही पवित्र आहे हे आम्ही सुद्धा मानतो, सगळेच मानतात. ही गौमाता उन्हाळ्याच्या काळामध्ये चाऱ्यापासून वंचित होते, पाण्यापासून वंचित होते आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेस तुम्ही चारा छावण्या सुरू करत नाही. तिथं या गौमातेला अन्न मिळावं यासाठी तुम्ही प्रयत्न करत नाही. पाऊस सुरू होतो तेव्हा महाराष्ट्रातली पहिली चारा छावणी सुरू होते, त्यावेळेस तुम्ही झोपा काढता आणि लोकसभेला लोकांनी तुम्हाला नाकारल्यानंतर आता तुम्ही जागे होता आणि गौमाता तिथं तुम्हाला आठवते. आता हीच पवित्र गौमाता नाही तर ही जी कुठली आध्यात्मिक ताकद आहे ही नक्कीच इतका मोठा प्रभाव लोकांच्या मनामध्ये पाडेल. या महायुतीला म्हणजे हे जे विचाराला सुद्धा गद्दार जे सरकार आहे याला बाजूला काढा आणि महाविकास आघाडीचं सरकार काढा आणा, असा कुठंतरी आशीर्वाद ही गौमाता सुद्धा देईल आणि माणुसकीच्या नात्याने सर्वसामान्य लोक सुद्धा देतील असा मला विश्वास आहे. रोहितजी, राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीत राम शिंदे यांच्या जामखेडमधल्या सूतगिरणीला देखील अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, त्यावर तुमचं मत काय? दोन 2018-19 राम शिंदेंनी अशीच एक सूतगिरणी कर्जतमध्ये आणली होती आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाली. 9.5 कोटी रुपये हे त्यांच्या मित्राली खाल्ले आणि ढेकरसुद्धा देऊन टाकली. आता परत 2024चं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून तिथं नवीन सूतगिरणी दिलेली आहे. म्हणजे हास्यास्पद आहे. म्हणजे इलेक्शन आले की यांना सूतगिरणी आठवते आणि हक्काची MIDC मात्र यांना दिसत नाही. म्हणजे खरंच कहर झाला या सरकारचा. म्हणजे सूतगिरणीचं जे राजकारण आहे ते कर्जत जामखेडला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आता फंड कुठून दिला जाणार आहे, तो दुसऱ्या विभागाकडनं दिला जातोय का दुसऱ्याच एखाद्या विभागाकडनं तो फंड देता येत नसताना सुद्धा हा फंड देण्याचा प्रयत्न हा सरकारकडनं केला जातोय का? म्हणजे काय की हे फक्त एक नोटंकी आहे या सरकारची असं आपल्याला म्हणावं लागेल. आता भूमिपूजनाला कोण येते हे मात्र बघावं लागेल. कारण गेल्या वेळेस अनेक नेते तिथं आले, नारळ फोडलं, मात्र 5 वर्षामध्ये काहीच झालं नाही. गेल्या 2.5 वर्षामध्ये भाजपचं सरकार आहे, ती जुनी जी सूतगिरणी यांना चालू करता नाही आली, साधं एक गुऱ्हाळं चालू करता आलं नाही. आता मात्र नवीन सूतगिरणी यांनी मंजूर केलेली आहे. म्हणजे कहर झाला, कहर. हे आता लोकांना माहिती. लोक या बाबतीत प्रतिक्रिया आपल्याला माझ्याच मतदारसंघामध्ये देतील. रोहितजी, आपले आभार. आपण 0 आवरमध्ये विविध राजकीय मुद्द्यांवर आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. मंडळी, वळूयात पुढच्या बातमीकडे. जागा वाटपासाठी गेल्या आठवड्यात महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका झाल्या. तिन्ही पक्षातील नेत्यांनी संपूर्ण 288 जागांचा आढावा घेऊन चर्चा केली होती. साधारणपणे 30 ते 35 जागांवर महाविकास आघाडीतील 2 किंवा 3 पक्ष आग्रही आहेत. हा तिढा असलेल्या जागांवर बोलण्यासाठी आज पुन्हा नेते भेटले. उद्या सुद्धा ही चर्चा सुरू राहणार आहे. दरम्यान जागा वाटपाच्या सूत्राबाबत शरद पवार यांनी सुद्धा थेट संकेत दिले होते आणि निवडून येण्याची शक्यता हेच जागा वाटपाचं सूत्र असेल असं त्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं होतं. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी किंवा शिवसेना विरुद्ध शिवसेना असं काही नसेल तर निवडून येण्याची क्षमता या निकषावरच जागा सुटेल असं शरद पवार म्हणाले होते. महाविकास आघाडीत कोणता पक्ष किती जागा लढणार यापेक्षा सत्ता आणणं महत्त्वाचं आहे, त्या दृष्टीनं रणनीती असेल असं त्यांनी सांगितलं. जेवढ्या जागा निवडून येणार तेवढ्या जागांवरच प्रत्येक पक्षानं लढावं यावर सर्वांचं एकमत असल्याची माहिती अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार यांनी दिली. आणि आता वळूयात आपल्या प्रश्नाकडे आणि त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटर.
लाडकी बहीण योजनेत नांदेडमध्ये घोटाळा उघड, निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून पुरेशा पूर्वतयारीशिवाय योजना लागू केली असं वाटतं का? याच्यावर यूट्यूबवर मतं आली 43,000. होय असं उत्तर दिलंय 86% नागरिकांनी आणि 14% नागरिक म्हणतायत नाही. एक्सवर त्याच प्रश्नाला आपण पाहतोय 86% नागरिकांनी होय असं उत्तर दिलंय आणि 14% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवर आपण पाहतोय कौल काय म्हणतोय तर 79% नागरिकांनी होय असं उत्तर दिलंय आणि 21% नागरिक म्हणतायत नाही. फेसबुकवर 63% नागरिक म्हणतायत होय आणि 37% नागरिक म्हणतायत नाही. म्हणजे आपल्याकडे ना सगळ्या गोष्टी या निवडणुकीच्या राजकारणासाठी जोडल्या गेल्या आहेत. सरकारच्या बहुतांश योजना या मतांवर डोळा ठेवून तयार केलेल्या जातात आणि लाडकी बहीण हे त्याचं ताजं उदाहरण असलं तरी गेल्या 70-75 वर्षात कोणताही पक्ष, कोणतंही सरकार, कोणताही सत्ताधारी याला अपवाद नाही. 2009 साली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर UPA सरकारनं अशीच 70,000 कोटींची ऐतिहासिक शेतकरी कर्जमाफी घोषित केली होती आणि त्याचा लाभ हा UPA सरकारला झाला. मनमोहन सिंह सरकार पुन्हा सत्तेत आलं, पण त्या योजनेचा लाभ ज्यांच्यासाठी कर्जमाफी करण्यात आली त्या खऱ्या अर्थानं आर्थिक अडचणीत असलेल्या खऱ्या शेतकऱ्यांना किती झाला आणि राजकीय शेतकऱ्यांना किती झाला हा आजही चिंतनाचा आणि चिंतेचा विषय आहे. आता काळ बदललाय. आधार कार्ड आणि पॅन कार्ड थेट बँक खात्याशी जोडलं गेल्याने आता पैसे थेट योग्य त्या खात्यात जमा होतात. पण तसं असलं तरी नांदेडमध्ये बनावट लाभधारक उभे करणं किंवा खऱ्या लाभधारकांच्या नावाला दुसऱ्याचं खातं जोडणं, त्या खात्यातले पैसे परस्पर काढून घेणं असे प्रकार काही ई-सेवा केंद्र चालकांनी केल्याचं उघड झालं. कागदपत्र व्हेरीफाय करायला वेळ कमी पडल्यानं असे घोटाळे करणं सोपं गेलंय. असे फसवणुकीचे प्रकार आणखी किती ठिकाणी घडलेत याची शहानिशा राज्य सरकारनं करणं गरजेचं आहे. कल्याणकारी योजना घोषित करणं वेगळं आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणं वेगळं. सरकारी योजनांचा खऱ्या गरजूंना लाभ होतोय का हे बघणंही गरजेचं असतं. सरकारी पातळीवर त्याची काळजी घेतली जाईल ही आपली आशा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.